नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, राज्यसेवा परीक्षा 2025 रिटर्न पॅटर्न जे विद्यार्थी 2025 चा अटेम्प्ट देणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपले हे सेशन स्टार्ट होत आहे. जिओग्राफी ऑप्शनल आणि जीएस पेपर 1 जे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनल ठेवत आहेत त्यांच्यासाठीही लेक्चर्स आहेत आणि जीएस पेपर 1 साठी आहेत. आता तुम्ही म्हणाल की मॅडम जिओग्राफी ऑप्शनल मध्ये तर खूप जास्त डीप मध्ये जावं लागतं आणि जीएस पेपर 1 मध्ये तितकंसं आपल्याला नाही जावं लागत. ठीक आहे, तर इथं आपण काही सेशन जे आहेत ना स्पेशली जिओग्राफी ऑप्शनल साठी मी तसं मेन्शन करेन आणि काही सेशन जे असतील जे जिओग्राफी ऑप्शनल आणि जीएस पेपर 1 जिथं तुमचा जिओग्राफीचा भाग येतो दोन्हीसाठी असतील. ठीक आहे, ओके. तर विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त डिफिकल्ट वाटणारा जो भाग आहे जिओग्राफी सब्जेक्ट मधला तो म्हणजे क्लायमेटोलॉजी. ठीक आहे, ओके. तर पहिली गोष्ट तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये, विद्यार्थी एमपीएससी आणि यूपीएससी ला कम्पेअर करतात. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी ला कम्पेअर करतात. तर असं करू नका. ही तुमची स्टेट लेवलची एक्झाम आहे, ही तुमची नॅशनल लेवलची एक्झाम आहे. बरोबर, अगदी पॅटर्न सेम आहे, सिलेबस तुम्हाला सेम दिलाय, पण जी डेप्थ असणार आहे ना ती डेप्थ तितकी नसणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं इतकं टेन्शन घेऊ नका. ऑप्शनलचंही घेऊ नका किंवा तुमचे जीएस पेपर आहे त्या आन्सर रायटिंगचंही घेऊ नका. हा, तुम्हाला 100% डेडिकेशन तर द्यायचंच आहे, लक्षात घ्या. 100% डेडिकेशन द्यायचं आहे. यूपीएससी लेवलचा अभ्यास पण तुम्ही करा, पण इतकं म्हणजे त्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये जाऊ नका की अरे या गोष्टी यूपीएससी ला केल्या जातात आणि माझ्याकडून या होत नाहीयेत किंवा माझ्या आवाक्या बाहेरच्या आहेत या गोष्टी. तर इथपर्यंत पोहोचू नका. सांगण्याचा माझा हेतू काय की तुम्ही क्लायमेटोलॉजीचं माझं लेक्चर बघताय बरोबर आणि यूपीएससी साठी तुम्ही दुसरं कुठलं तरी लेक्चर बघताय. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे, लक्षात घ्या. ओके, तर सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही प्रिपरेशनला स्टार्ट कराल तेव्हा तुमच्या मनातला हा जो गैरसमज आहे ना तो दूर करा की अगदी यूपीएससी सारखेच क्वेश्चन विचारले जातील आणि तसेच आन्सर्स मला इथं लिहायचे आहेत. ठीक आहे, ओके. तर याच्यामुळे तुमचं खूप सारं जे बर्डन आहे ते तुमचं कमी होऊन जाईल. तर क्लायमेटोलॉजी हा जो भाग आहे हा भाग विद्यार्थ्यांना थोडासा डिफिकल्ट वाटतो. का डिफिकल्ट वाटतो ते पण मी सांगते तुम्हाला. विद्यार्थी काय करतात माहिती का, विद्यार्थी डायरेक्ट क्वेश्चन आन्सर बघतात. ठीक आहे, डायरेक्ट क्वेश्चन आन्सरला हात घालतायत आन्सर रायटिंग साठी. अरे तुम्हाला जर सिलेबसच माहित नाहीये, तुम्ही एका सिक्वेन्सनं सिलेबसच कव्हर नाही केला, तुमच्या संकल्पना क्लिअर नाहीयेत, तर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचं आन्सर कसं लिहिता येईल. बरोबर, तुम्हाला क्लायमेट झोन माहित नाहीयेत. ओके, सिंपल तुम्हाला बेसिक हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय याच्यातला डिफरन्स तुम्हाला माहित नाही, तर तुम्ही पुढे जाऊन जिओग्राफी मधला क्लायमेटोलॉजी हा सेक्शन कसं शिकणार. लक्षात आलं. तर पहिली महत्वाची गोष्ट की आपण आपला अभ्यासक्रम जो आहे ना त्या अभ्यासक्रमाकडे अगोदर वळणं गरजेचं आहे. आधी अभ्यासक्रम बघून घ्या, आपल्याला काय शिकायचं आहे याच्यामध्ये, तरच तुम्हाला या गोष्टी समजणार आहेत. साध्या विद्यार्थ्याला अक्षवृत्त रेखावृत्त याच्यामधला डिफरन्स क्लिअर नसतो आणि विद्यार्थी आन्सर रायटिंग कडे वळतात. तर हे बरोबर आहे का, चुकीचं आहे. ओके, क्लिअर. तर अगदी 6वी पासूनची पुस्तकं वाचा, काही हरकत नाही. 6वी ते 10वी पर्यंतची पुस्तकं वाचायला जास्तीत जास्त 8 दिवस लागतात, त्याच्यावरती जास्त वेळ लागत नाही, हे लक्षात ठेवा. ओके, पण तिथल्या ज्या संकल्पना आहेत ना त्या संकल्पना तुम्ही क्लिअर करून घ्या. लक्षात आलं. चला तर आपण स्टार्ट करूया. जेव्हा आपण क्लायमेटोलॉजी बघतो ना, क्लायमेटोलॉजी मध्ये तुम्हाला सगळ्यात आधी हवामान शास्त्र म्हणजे काय, हवामान शास्त्राची डेफिनेशन तुम्हाला तिथं माहित पाहिजे. ओके, क्लिअर. बघा, अँड इंट्रोडक्शन टू क्लायमेटोलॉजी आपण बघतोय, हवामान शास्त्राचा परिचय. याच्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे आधी इथं मी नोट करून देते की आपल्याला काय शिकायचं आहे. आपल्याला इथं सुरुवातीला बघायचं आहे हवामान शास्त्र व्याख्या. ठीक आहे, हवामान शास्त्र व्याख्या. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आपल्याला इथं बघायचं आहे हवामान शास्त्र व्याप्ती आणि स्वरूप. थर्ड आहे इथं हवामानशास्त्र अभ्यासाचे मूलभूत घटक. अभ्यास मूलभूत घटक. त्याच्यानंतर
चौथा मुद्दा आपल्याला इथं अभ्यासाचा आहे. माझं हँडरायटिंग जरी तुम्हाला समजत नसतं तरी मी तुम्हाला इथं बोलून दाखवते. हवामानशास्त्र अध्ययन जो आहे आपण का अभ्यास करतो याचं उद्दिष्ट तर आपल्याला माहितीच आहे, तरी पण आपण इथं बघूया उद्दिष्ट आणि त्याचं महत्व. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर हे आपण इथं बघणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड मुद्दा आहे इथं, याला आपण स्टार करूया, याला पण आपण स्टार करूया. ठीक आहे. याच्यानंतर आहे हवा आणि हवामान. हवा आणि हवामान. क्लिअर. आता याच्यामध्ये वेदर आणि क्लायमेट याच्यामधला डिफरन्स जो आहे तो सिंपल आपल्याला इथं शिकायचा आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आपला मुद्दा याच्यामध्ये जो आपल्याला शिकायचा आहे तो आहे, मी पेन चेंज करते, तो आहे हवा आणि हवामानाची अंगे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर आपण अगोदर हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे, मग आपण इथून पुढे जाऊ शकतो. चला, तर आपण एक एक करून हे सगळं समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला साधे सिंपल जरी क्वेश्चन आले तरी तिथे इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काहीतरी कंटेंट लिहिण्यासाठी असायला पाहिजे. तर आपण इथे बघतोय हवामानशास्त्राची व्याख्या आणि महत्व. बघा, आपण जर बघितलं तर आपलं जे पर्यावरण आहे ना, आपलं पर्यावरण, या आपल्या पर्यावरणाचा हवामान हा एक अविभाज्य भाग आहे. बरोबर, पर्यावरणाचा हवामान हा काय आहे, हवामान हा अविभाज्य भाग आहे. ठीक आहे, अविभाज्य भाग आहे. ठीक आहे, मग हवामानाचा हवामान हा पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे. बरोबर, मग पर्यावरण म्हटलं की जिओग्राफी लक्षात आलं. मग याच्यामुळे आपण काय म्हणतो की याचा भूगोलाशी संबंध आहे. बरोबर, हवामान हा पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळं त्याचा भूगोलाशी संबंध आहे किंवा ते भूगोलाशी संबंधित आहे असं आपण म्हणू शकतो. जर तुम्ही बघितलं तर हवामानशास्त्र खरे पाहता जुनं पण शास्त्र आहे आणि नवीन पण शास्त्र आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, कारण बघा, जी भौतिक परिस्थिती होती ना, भौतिक परिस्थितीमध्ये किंवा भौतिक परिस्थितीविषयीचं जे कुतूहल आहे ते मानवाच्या मनामध्ये जेव्हा होतं, जेव्हा मानवी मनामध्ये होतं किंवा जेव्हा मानवी मनामध्ये निर्माण झालं, तेव्हाच या शास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. बरोबर, आणि आधुनिक युगात हवेच्या स्थितीचा अभ्यास करताना उच्च वातावरणाचा अभ्यास आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने केला जातोय किंवा सतत केला जातोय असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामुळे काय झालं माहिती का, त्याच्यामुळं वातावरण ज्ञान जे आहे ना, या वातावरण ज्ञानामध्ये वाढ झाली. ठीक आहे, ओके, क्लिअर, किंवा वाढ होत आहे. म्हणून तुम्ही काय म्हणू शकता की हवामान हे शास्त्र नवीन पण आहे, गतिमान पण आहे. लक्षात आलं. म्हणजे पृथ्वीच्या भोवती असलेल्या वातावरणातील जे विविध घटक आहेत, आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या भोवती जे काही वातावरण आहे ना, त्या वातावरणातील विविध घटकांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो, हवामानशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. बरोबर, आता तुम्ही म्हणाल मॅडम वातावरणातले कोणते घटक आहेत. वातावरणामध्ये फर्स्ट आहे तुमच्या वायूंचं संघटन. वायूंचे संघटन आपण अभ्यास करतो की नाही याचा. बरोबर, वायूंचं संघटन आहे, सौर शक्ती आहे, सौर शक्ती. थर्ड तुमचा मुद्दा आहे किंवा सौर शक्ती व तिचं वितरण म्हणा, सौर शक्ती आणि तिचं वितरण. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तापमान आहे. चौथा मुद्दा आहे वायुभार, वायुभार. पाचवा मुद्दा आहे वारे, घटक म्हणा मुद्दा. सहावा आहे आर्द्रता. ओके, सातवा आहे वृष्टी. आठवा आहे ढग. तर हे जे घटक आहेत ना, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण करतो इथं, जेव्हा आपण पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणाचा अभ्यास करतो. बरोबर, लक्षात आलं. तर इथं आपल्याला समजतं की हवामानशास्त्र, त्याची व्याख्या आणि महत्व. आता लक्षात घ्या
की डेफिनेशन मध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये डेफिनेशन लिहाव्या लागतात का? डेफिनेटली लिहाव्या लागतात. बघा आपण काय बोललो की नॉलेज वाढत आहे, बरोबर, आणि वाढत्या ज्ञानामुळे हवामानाच्या अभ्यासाचं एक स्वतंत्र शास्त्र निर्माण झालं. लक्षात घ्या. आता इथे जर तुम्ही बघितलं ना, KLIMA क्लायमा, बरोबर, इथं मी लिहिते क्लायमा. क्लायमा म्हणजे काय? क्लायमा म्हणजे पृथ्वीचा उतार. ठीक आहे, क्लायमा म्हणजे काय? पृथ्वीचा उतार. मग या शब्दावरून काय समजतं? या शब्दावरून क्लायमेटोलॉजी, ठीक आहे, हा शब्द प्रचलित झाला. लक्षात आलं? आपली पृथ्वी कशी आहे? गोल म्हणतात, पण पूर्ण गोल नाहीये. लक्षात घ्या, गोल आहे असं म्हणतात. तिच्या पृष्ठभागावरून आपली पृथ्वी जी आहे ना, मी रफ काढते, तर या पृष्ठभागावरून तुम्ही एका ठिकाणाहून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाताय, बरोबर. जर तुम्ही ए या ठिकाणाहून तुम्ही बी या ठिकाणी जाताय तर तुम्हाला हवामान बदललेलं दिसतं. ओके, लक्षात आलं? मग हा जो मूळ ग्रीक क्लायमा शब्द आहे ना, त्याचा हा व्यापक अर्थ आहे. लक्षात आलं? तर हवामान शास्त्राच्या व्याख्या अनेक विचारवंतांनी केलेल्या आहेत. पृथ्वीचा उतार, एकीकडून तुम्ही दुसरीकडे जाताय. लक्षात आलं? आता प्रॉपर डेफिनेशन आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये लिहायचे. जर इथं तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन जर बघितल्या तर तुमच्या रेडी डेफिनेशन किती असल्या पाहिजेत? 5 डेफिनेशन तुमच्या रेडी असल्या पाहिजेत. पहिली डेफिनेशन बघा कुणाची आहे, इथं लिहून देते मी. फर्स्ट डेफिनेशन आहे कोमेन आणि डी लॉन्ग. सेकंड डेफिनेशन आहे हॉर्विज व ऑस्टिन. थर्ड डेफिनेशन आहे क्रिचफिल्ड. यांची. चौथी डेफिनेशन आहे प्राध्यापक मिलर यांची. आणि 5वी डेफिनेशन एक कॉमन आहे, आपण इथं सध्या तरी 4च बघूया. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, तर इथं कोमेन आणि डी लॉन्ग हे तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये लिहिता आलं पाहिजे. लक्षात घ्या. तर कोमेन आणि डी लॉन्ग यांनी हवामानाची डेफिनेशन काय केली होती बघा. त्यांच्या मतानुसार हवामान त्याची विविध अंगे, त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, तसेच प्रत्यक्ष घटकांचे प्रादेशिक वितरण. ठीक आहे, प्रादेशिक वितरण स्पष्ट करते. ओके, किंवा स्पष्ट करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र, असं कोमेन आणि डी लॉन्ग यांनी हे डेफिनेशन इथं केलेली आपल्याला दिसून येते. हॉर्विज आणि ऑस्टिन काय म्हणतात? हवामानशास्त्र हे पृथ्वीवरील विविध हवामानांच्या अभ्यासाचं शास्त्र. सिंपल म्हणतात ते हवामानांच्या अभ्यासाचं शास्त्र आहे. ठीक आहे. क्रिचफिल्ड काय म्हणतात? क्रिचफिल्ड म्हणतात हवामानशास्त्र किंवा हवामानशास्त्रात हवामानाचं स्वरूप स्पष्ट करून त्याचं विश्लेषण करून हवामानाच्या भिन्नतेची कारणे कोणती आणि त्या भिन्नतेशी मानवी जीवन कसं निगडीत आहे यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र. ठीक आहे. प्राध्यापक मिलर काय म्हणतात बघा. प्राध्यापक मिलर म्हणतात की पृथ्वीवरील दीर्घकालीन निरीक्षणाद्वारे केलेल्या हवेच्या सरासरी स्थितीची, म्हणजे हवेची जी सरासरी स्थिती आहे, वर्ड लक्षात ठेवा कोणत्या पर्सननी काय बोललेलं आहे, तर हवेची सरासरी जी स्थिती आहे ना, तर त्याच्यानुसार काय सांगितलेलं आहे, कारणी मीमांसा करणं म्हणजे हवामानशास्त्र. ठीक आहे. तर हे जेव्हा तुम्ही स्वतः आन्सर रायटिंग सतत रायटिंग कराल ना, तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की आपल्याला या डेफिनेशन सोप्या जातात. ठीक आहे. म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस तुमची इथं असली
पाहिजे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता कॉमन एक डेफिनेशन सांगितली जाते की हवामानशास्त्र आपण काय करतोय, पृथ्वीवरची जे हवामान आहे त्या हवामानाचा अभ्यास करतो, त्याचं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र. बरोबर, म्हणजे आपण बोललो ए आणि बी हे ठिकाण, एका स्थलापासून दुसऱ्या ठिकाणची हवामानाची जी भिन्नता आहे, त्याचा मानवी जीवनाशी जो संबंध आहे, त्याचं वर्णन आणि विश्लेषण म्हणजे हवामानशास्त्र. अशी कॉमन डेफिनेशन या सगळ्या समरीवरून तुम्ही करू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. म्हणजे हवामानशास्त्रात वातावरण जे आहे ना, या वातावरणातील बदलांच्या प्रादेशिक वितरण, एक ठिकाण दुसरं ठिकाण, बरोबर, प्रादेशिक वितरणाचं विश्लेषण केलेलं असतं. हवामानशास्त्राचा उद्देश काय असतो, सिंपल आहे. हवामानामध्ये भिन्नता आहे, विविधता आहे, त्याचं स्थानिक स्वरूप स्पष्ट करणं हा हवामानशास्त्राचा उद्देश आहे. बरोबर, किंवा भूगोलशास्त्र आणि वातावरणशास्त्र याच्यामुळे कशाची उत्पत्ती झाली, हवामानशास्त्राची उत्पत्ती झाली. बरोबर, पृथ्वीवर ठिकठिकाणी आढळणारं हवामान, पुन्हा एकदा मी रिपीट करते, लक्षात घ्या. पृथ्वीवरती ठिकठिकाणी आढळणारं हवामान हे वातावरण आणि परिस्थिती यांच्याशी कसं असेल, सापेक्ष असेल. ओके, यांच्याशी सापेक्ष असेल. आणि हवामानाचा मानवी घटकांवर परिणाम होत असतो. हवा, तिची अंगे, हवामान आणि घटक या सगळ्याचा अभ्यास कुठे केला जातो, हवामानशास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे, ओके. लक्षात घ्या. आता हे सगळं कंटेंट समजेल कधी, जेव्हा तुम्ही त्या क्वालिटीचे रेफरन्स बुक वाचाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की अरे एवढं सोपं आहे. बरोबर, फक्त मराठीमध्ये कंटेंट तुम्हाला खूप कमी पुस्तकामध्ये मिळतंय. त्यातल्या त्यात आपल्या पब्लिकेशनचं म्हणजे केसागर पब्लिकेशनची जी पुस्तकं आहेत ती बेस्ट आहेत ऑप्शनल साठी. ओके, चला याच्यानंतर आपण बघूया व्याप्ती आणि स्वरूप. आता इथं ब्लँक स्लाइड मी घेते, जस्ट एक मिनिट थांबा. तर हवामानशास्त्राची व्याप्ती आणि स्वरूप, इथे जर आपण बघितलं, जसं मी तुम्हाला पूर्वी एक्सप्लेन केलं होतं की स्कोप आणि नेचर काय, तर हवामानशास्त्र प्रामुख्याने कशामध्ये येतं, भूगोलशास्त्राच्या कक्षेमध्ये येतं. बरोबर, कारण का, रिझन पण माहित पाहिजे ना, कारण त्यात वातावरणातील जे घटक आहेत किंवा घटना आहेत त्या घटनांच्या विश्लेषणाचं अभिक्षेत्रीय वितरण सांगितलेलं असतं. ठीक आहे, अभिक्षेत्रीय वितरण सांगितलेलं असतं. बरोबर, पृथ्वीवरती सगळीकडे एकसारखं हवामान आढळत नाही. निरनिराळ्या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या हवामान प्रकारांचा अभ्यास जो आहे तो हवामानशास्त्रामध्ये केला जातो. आणि तापमान, आर्द्रता, पाऊस, हवेचा दाब इत्यादी हवामानाचे जे अंग आहेत ना त्याच्यावरती पण अवलंबून असतं. त्याच्यामुळं या अंगांच्या अभ्यासापासूनच हवामानशास्त्राची सुरुवात होते. आता लक्षात आलं तुमच्या की क्लायमेटॉलॉजी म्हणजे हवामानशास्त्र तुम्ही शिकताय, कुठून सुरुवात केली पाहिजे, तापमान म्हणजे काय, आर्द्रता म्हणजे काय, पाऊस म्हणजे काय, हवेचा दाब म्हणजे काय, ही हवामानाची अंग आहे ती, यांच्या अभ्यासापासूनच तुम्ही क्लायमेटॉलॉजीला सुरुवात केली पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याची व्याप्ती जर तुम्ही बघितली तर प्राचीन काळापासून तुम्ही इतर रेफरन्स घेऊ शकता. बघा, प्राचीन काळी देवदेवतांना हवामान कारकाची कार्य जी होती ना ती सुपूर्द केलेली आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, वादळ, वारा, पाऊस इत्यादी घटना केवळ परमेश्वरामुळेच घडून येतात असं ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती आणि भारतीय संस्कृती याच्यामध्ये उल्लेख आहे. परंतु आता वातावरणाचं अफाट ज्ञान मानवानं प्राप्त केलंय, त्याच्यामुळं ह्या बदलांचे शास्त्रीय कारणांचं ज्ञान पण होऊ लागले. बरोबर, म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, इसवी सन 1500 नंतर भूगोलाच्या ज्ञानामध्ये भर पडली, म्हणजे हवामानाचा पण अभ्यास शास्त्रीय दृष्टीने सुरू झाला. 18व्या शतकामध्ये अनेक नवीन संशोधनं झाली, अनेक प्रकारची नवीन उपकरणं आणि यंत्रे तयार करण्यात आली. बरोबर, त्यांचा उपयोग वातावरणाची स्थिती आजमावण्यासाठी झाला. जर तुम्ही 1607 मध्ये बघितलं
तर गॅलिलिओ याने काय केलं, तापमापक. त्याच्यानंतर 1643 मध्ये टोरी रोली या शास्त्रज्ञाने वायुभार मापक शोधून काढला. 1735 मध्ये जॉर्ज हॅडले यांनी व्यापारी वाऱ्यांची माहिती दिली. बरोबर. 1783 मध्ये अँटोनी लॅव्हिझियर असं पण मिळतं नाव, तर यांनी काय केलं, वातावरणातील घटकांचं विश्लेषण केलं. त्याच्यानंतर 1800 मध्ये जॉन डाल्टन जे होते ना, जॉन डाल्टन यांनी काय केलं, वातावरणातील फरक स्पष्ट केला. कांट आणि होप यांनी काय केलं, हवामानशास्त्रामध्ये मौलिक भर घातली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अलेक्झांडर हम्बोल्ट येतात, ज्यांनी तापमान आणि समुद्र सपाटीपासूनची उंची यांचा संबंध स्पष्ट केला. ठीक आहे. आयसोथर्म्स रेषांचा उपयोग नकाशामध्ये पहिल्यांदा कोणी केला, आयसोथर्म रेषांचा उपयोग नकाशामध्ये पहिल्यांदा हम्बोल्ट यांनीच केला होता. लक्षात ठेवा. 1817 मध्ये. ओके, क्लिअर. आणि 1884 मध्ये हवामानशास्त्राच्या ज्ञान विकासाचं महत्वपूर्ण वर्ष समजलं जातं, कारण का याच वर्षी कोपेन यांनी तापपट्टे दर्शवणारा जगाचा नकाशा तयार केला. 1900 मध्ये काय झालं, हवामानाचं वर्गीकरण सादर केलं पहिल्यांदाच. 1850 नंतर युरोप आणि अमेरिकेतील देशांनी वातावरणाचा उपयोग अभ्यासासाठी केला. सध्या कृत्रिम उपग्रह वातावरणाची मौलिक माहिती मानवांना पुरवत आहेत. अवघड आहे का काही? अवघड नाहीये, फक्त आपण एका सिक्वेन्सनी अभ्यास करत नाही म्हणून आपल्याला हे सगळं अवघड वाटतं. ठीक आहे. तर ही बघितली आपण व्याप्ती, क्लायमेटोलॉजी स्कोप आपण बघितला. याच्यानंतर आपण बघत आहोत हवामानशास्त्राचं स्वरूप. ठीक आहे. ओके, बघा, क्लायमेटोलॉजीचं नेचर बघताना तुम्हाला काय काय बघावं लागतं. पृथ्वीचा अभ्यास 3 गटामध्ये केला जातो. लक्षात घ्या. पृथ्वीचा जो अभ्यास आहे 3 गटामध्ये विभागला जातो. ठीक आहे. आता हे 3 गट कोणते आहेत? 3 गट आहेत. पहिला गट आहे मृदावरण. दुसरा गट आहे मृदावरण, किंवा इथं तुम्ही जलावरण पण टाका, जलावरण. दुसरा गट आहे वातावरण. ठीक आहे. सॉरी, इथं नका टाकू, ह्याला इथं टाका, जलावरण. आणि थर्ड आहे वातावरण. ओके, म्हणजे इथं तुम्हाला हायड्रोस्फिअर, ऍटमॉस्फिअर, लिथोस्फिअर. ठीक आहे. हे 3 गट जे आहेत ना, हे तीन गट परस्परांशी अत्यंत निगडीत आहेत. मानवाच्या दैनंदिन जीवनावर हवामानाचा प्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. हवामान पर्यावरणाचा महत्वपूर्ण घटक आहे. मी तुम्हाला पाठीमागच सांगितलं. मानवाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, जीवन पद्धती हवामानाचा संबंध आहे. बरोबर. हवामानाशी परिचय आहे की नाही? अगदी पूर्वीपासून मानवास हवामानाच्या महत्वाची जाणीव झाली असती तरी हवामानाचं विश्लेषण करणं, बदलांची कारणं तर्कशुद्ध विशद करणं मानवी ज्ञानाच्या आवाक्याबाहेर होतं, पॉसिबल नव्हतं तेव्हा. पण सध्या मात्र मानवानं काय केलंय? हवामानाविषयी प्रचंड ज्ञान मिळवलेलं आहे. मानवाच्या जीवन विकासाबरोबरच हवामानाच्या ज्ञानात सुद्धा काय झालेली आहे, इथं भर पडलेली आपल्याला दिसून येते. हवामान यांचं सर्वेक्षण आधुनिक माणसाला खूप उपयोगी ठरलंय बघा. म्हणजे जे ज्ञान वाढतच चाललंय हवामानाचं, त्याच्यामुळं हवामानाच्या अभ्यासासाठी एक स्वतंत्र शाखा निर्माण झालेली आहे. ठीक आहे. ओके, हवामानशास्त्र अभ्यासाचे मूलभूत घटक. आता इथं तुम्ही स्वरूप बघितलं. बरोबर. याच्यामध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला? तर हवामानशास्त्र अभ्यासाचे मूलभूत फंडामेंटल एलिमेंट्स आहेत स्टडी ऑफ क्लायमेटोलॉजी. ठीक आहे. तर इथं जर तुम्ही बघितलं, आपला पुढचा मुद्दा जर तुम्ही इथं बघितला, तर याच्यामध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे? मूलभूत घटक जर आपण बघितलं, हवामानशास्त्र
अभ्यास मूलभूत घटक. ठीक आहे, याच्यामध्ये 3 मूलभूत घटक असतात. कोणते? पहिला घटक आहे प्राकृतिक हवामानशास्त्र. प्राकृतिक हवामानशास्त्र आपण ज्याला फिजिकल क्लायमेटॉलॉजी म्हणतो. सेकंड आहे प्रादेशिक हवामानशास्त्र. आणि थर्ड आहे तुमचा उपयोजित हवामानशास्त्र. शास्त्र. ठीक आहे, ओके. म्हणजे फिजिकल क्लायमेटॉलॉजी, रिजनल क्लायमेटॉलॉजी आणि अप्लाइड क्लायमेटॉलॉजी. आता याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते पण आपण बघूया. बघा, प्राकृतिक हवामानशास्त्र म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला हवा व हवामान यांचे घटक म्हणजे उदाहरणार्थ तापमान, वायुभार, आर्द्रता यांच्या परस्पर संबंधांचं विश्लेषण. प्रादेशिक, इथे जगातील विविध प्रकारचं जे हवामान आहे ना, जगातील विविध प्रकारच्या हवामानाच्या गुणधर्माचं सर्वेक्षण किंवा विशिष्ट स्थळाच्या वातावरणाचे गुणधर्म अभ्यासले जातात. आणि उपयोजित मध्ये ह्या ज्या 2 वरच्या शाखा आहेत की नाही, या शाखातील अभ्यासाचा उपयोग विविध शास्त्रांच्या अभ्यासात कसा केला जातो, म्हणजे इतर शास्त्रांचा आणि हवामान शास्त्रांचा जो अभ्यास आहे, संबंध आहे तो या शाखेमध्ये केला जातो. ठीक आहे, ओके. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण बघितलं मानवी व्यवसाय, ठीक आहे, आणि हवामान यांचा संबंध आहे बरोबर. कृषी व्यवसाय, कृषी करतो माणूस किंवा पशुपालन, मासेमारी, दुग्ध व्यवसाय, लाकूड तोड, शिकार, हे व्यवसाय प्रत्यक्षपणे कशावरती डिपेंड करतात? हवामानावरती, बरोबर. ओके. पण जर तुम्ही द्वितीय स्तरावरील व्यवसाय बघितले, कारखानदारी, उद्योगधंदे, दळणवळण, वाहतूक, हवेच्या स्थितीचे अचूक पूर्वानुमान करण्याचं तंत्र माणसानं विकसित केलंय आणि त्यायोगे मानवी जीवनावर, आर्थिक क्रियांवर कमीत कमी दुष्परिणाम व्हावे हवामानाचे, हे करण्यामध्ये माणूस सक्सेसफुल झालाय. ठीक आहे, म्हणजे जगातील सगळ्या देशामध्ये जर तुम्ही दैविक स्थितीचा अभ्यास केला किंवा पूर्वानुमान करण्यासाठी वेधशाळा स्थापन करण्यात आल्या, बरोबर. वेधशाळांमध्ये काय केलं गेलं? उपकरणं बसवली, हवेच्या स्थितीची माहिती गोळा केली, वेदर मॅप्स बनवले गेले, बरोबर. हवा स्थिती दर्शक नकाशे, चक्रवात असेल, अतिवृष्टी असेल, महापूर असेल, यांच्या पूर्वानुमानानुसार वित्तानी जीवितहानी टाळता येते का? टाळता येते, बरोबर. काही प्रमाणामध्ये कमी करता येते. आपल्या भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये भारतीय मौसम विभागाची म्हणजे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1857 मध्ये सिमला या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे? पुणे या ठिकाणी आहे. ठीक आहे, ओके.